मोरबे धरणाच्या काठावरील घरे, बंगले यांना मोबदला देऊन ते जमीनदोस्त करा, जेणेकरून या वास्तूंचे सांडपाणी धरणात येणार नाही, पाणी दूषित होणार नाही याची दक्षता मोरबे धरण प्रशासनाने घ्यावी, असे परखड मत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले। नवी मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणारे मोरबे धरणाचे जलपूजन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी प्रथम महापौर आणि माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे उपस्थित होते। यावेळी आयुक्त कैलास शिंदे आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे नवी मुंबई महानगरपालिका यांची हद्द आणि पनवेल महानगरपालिका यांच्या खारघर आणि कामोठे विभागाला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण हे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या मालकीचे आहे। दरवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले की नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग यांच्या वतीने जलपूजन करण्यात येते। आज जलपूजनानिमित्त वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तेथे उपस्थित होते। हे धरण आपल्याला काय गरजेचं राज्य शासनाकडे या धरणाकरता पैसाच नव्हता आणि मग जसं घर देता का घर तसं धरण घेता का धरण काय अशा प्रकारची हकाटी राज्य शासनाने विविध महानगरपालिकांना लावली। आता मी कुठल्या महानगरपालिकेचा उल्लेख करून आजच्या या पवित्र वेळेला वातावरण गढूळ करण्याची माझी इच्छा नाही। ज्या वेळेस संजू नाईक महापौर असताना संजू नाईक काही कामानिमित्तानं तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री आर पाटीलांच्या कार्यालयात गेले असताना आर पाटलांनी संजू नाईकांना सांगितले की संजू ते धरण तुम्ही घेता का? तर संजू मला 2च मिनिटं मला वेळ द्या। संजू बाहेर आला त्याने मला फोन लावला की असं असं धरण त्या ठिकाणी आपल्याला देण्याची आर उर्फ आबांची इच्छा आहे। तर मी सांगितलं त्यांना सांगा ठीक आम्ही घेतो, फक्त त्यावेळेला महापालिकेकडे म्हणजे 40 कोटीचा पण त्याला बघ हा तर म्हटलं टप्प्याटप्प्याने आम्ही घेऊ इन्स्टॉलमेंट। आता त्यावेळेला अन्य महानगरपालिकांचे स्टँडिंग कमिटी की अंडरस्टँडिंग कमिटी मला आय डोंट नो, मग ते किती काम झाले, किती शिल्लक आले, कॉन्ट्रॅक्टर कोण, आणि त्या कॉन्ट्रॅक्टर च्याकडे काही लोक गेली कुठे त्याच्या ऑफिस मध्ये इधर हिस्ट्री काय आम्हाला देणार असेल तर बोल, तर आम्ही हे धरण घेतो। पण ज्याला तिथे काही शिल्लक नाही दिनेश तुला कल्पना असेलच, आणि मग त्यांनी सांगितलं आम्हाला नको, आणि मग ते धरण आपल्या नवी मुंबईच्या पदरात पडलं। टप्प्याटप्प्यानं आपण पैसे फेडले, त्याला MMRDचं कर्ज आपण घेतलं होतं, डिफर पेमेंट। आता या धरणाच्या पलीकडच्या बाजूला 200 एकर जागा आहे। मधल्या कालच्या एका माननीय आयुक्त मोदयांना म्हटलं आपण वृक्षारोपण करून टाकतो, म्हणलं हे भाऊ ते वृक्षारोपण करू नको, ती जागा मोकळी ठेवलेली, मी डेलिबरेटली ठेवलेली। तर त्या ठिकाणी ज्याला आता पुणे मुंबई, आता मुंबईमध्ये काय राहिली शिल्लक? जर का ते एलिव्हेटेड रोड जर नसते झाले ना तर मुंबईतून बाहेर निघणं मुश्किल आहे। अजून सुद्धा सांगतो याविषयी मला जिथं वक्तव्य करायचं मी युनिफाईड DCR मूर्ख मी ओपन बोललोय माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर, सगळ्या सचिवांच्या समोर। ते म्हणलं हा कुठल्या सुपीक डोक्याच्या माणसातून कल्पना निघाली ना हेच मला समजत नाही। पूर्वीच्या काली मुंबईमध्ये एक FSI पॉइंट वाढताना सुद्धा कोर्ट कचेऱ्या करत असत लोक, कोर्ट कचेऱ्या। आता तर FSI खैरात वाटली, म्हणजे तुला पाहिजे तो FSI घे रे। का केलं मला माहित नाही। भविष्य काळामध्ये मी सांगतो मुंबईमध्ये कोणीही राहण्याची इच्छा बाळगणार नाही। आणि आता जो कायदा केलाय, आता मगाशी आयुक्त महोदय बोलले की आता वाशीला सुद्धा टोलेजंग इमारती होतात रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगाने, नेरूला होतं। ज्या वेळेला ही सगळी वस्ती भरेल ना त्यावेळेला तुमच्यापैकी कोणी सुद्धा या शहरामध्ये
राहण्याची इच्छा व्यक्त करणार नाही. आज नवी मुंबईचा श्वास मोकळा आहे आणि म्हणून रिटायर्ड IAS IPS लोकांना नवी मुंबई आकर्षण वाटतं आणि ते खरं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.